नमस्कार मित्रांनो, मी दीपक आजारे. आजचा पहिला ब्लॉग असणार आहे माझा. तर आज मी कॉलेजला चाललो आहे. तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये मदत करत तुम्हाला कॉलेजला पोहोचवत मीच कॉलेजला निघालो आहे. तर झालं असं, आता 1 महिने सुट्टी होती आम्हाला. फर्स्ट इयर संपल्यानंतर सेकंड इयरसाठी 1 महिने सुट्टी होती, युनिव्हर्सिटी झाली होती. त्यामुळं आता 1 महिने सुट्टी गावाकडे आलो आणि आता 1 महिना सुट्टी झाल्यामुळं आता मी चाललो कॉलेजला. तर चला, तर मग मी तुम्हाला आता इथून पुढे माझी कॉलेज सिरीज येणार आहे यूट्यूबवर. तर तुम्ही ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तर मग आजच्या ब्लॉगकडे जाऊया. बॅग तर काय रात्रीच भरली होती बघा. पूर्ण पॅकिंग झाली. पॅकिंग झाली, म्हणलं आता जायचं टाईम आलेला आहे. तर घरचं वातावरण थोडं इमोशनल झालं होतं. मी पण झालो होतो थोडं इमोशनल, कारण 1 महिनाभर घरी राहिलो होतो. मम्मी पण खूप इमोशनल झाली होती. भैया सोडायला आला होता मला बैरागपर्यंत. तिथनं बस होती बार्शीला. मग काय, बार्शी बस स्टँडला जाण्यासाठी बस पकडली आणि बसमध्ये बसून मी बार्शी बस स्टँडला गेलो. संडे असल्यामुळं काहीच गर्दी नव्हती बसमध्ये. बार्शी बस स्टँड हे छोटंच आहे आणि आता तुम्हाला बारामतीचं बस स्टँड मी दाखवतो नंतर. हे आहे बार्शी बस स्टँड आणि बार्शी बस स्टँडमधनं बस पकडली. बारामतीची पकडायची होती, पण मला काय झालं की बारामतीची लेट असल्यामुळे मी इंदापूर पकडली आणि इंदापूरला गेलो आणि इंदापूरवरनं परत नंतर बारामतीला. तर बारामतीला जात इंदापूरच्या जवळ हे आहे उजनी डॅम. उजनी डॅममध्ये पाणी भरपूर आहे, कारण उजनी धरण फुल भरलं आहे. पाणी भरपूर आहे आणि इकडं आल्यानंतर वेगळ्या जगात आल्यासारखं वाटतं. झाडं वगैरे, पाणी, आणि आपल्याकडे काय फक्त ऊन आहे आणि झाडं पण नाहीत, पाणी पण नाही, कुठला डॅम नाही, नदी नाही. त्यामुळे इकडे आल्यानंतर मला वेगळ्या जगामध्ये आल्यासारखं वाटतं. इंदापूर बारामतीचा एरिया खूप चांगला आहे, पुण्यासारखा. आणि हे होतं बारामतीचं एअरपोर्ट, बारामती बस स्टँड. हा होता कॅन्टीनचा व्ह्यू. कॅन्टीनच्या व्ह्यूमध्ये आमचं असं आहे की बारामती बस स्टँडवर आलं तर इथला कॅन्टीनचा चहा प्यायचा. चहा क्वालिटी असतो, मस्तपैकी लागतो चहा, कडक एकदम. आणि हा व्ह्यू बघत चहा पिलो आणि असं वाटत होतं आपण एअरपोर्टवरच बसलो. तुम्हाला पण वाटेल, येऊन नक्की भेट द्या. आणि आता कॉलेजवर आलतो. हे होतं ग्राउंड क्रिकेटचं. इथं आम्ही 1 वर्ष क्रिकेट खेळलो सरांसोबत किंवा ज्युनियरसोबत. आता आलो हॉस्टेलला. हॉस्टेलवर फक्त आमचा 1च दिवस होता आणि आम्हाला हॉस्टेल सोडायचं होतं. त्यासाठी रूम चेक करायला गेलो. हॉस्टेल का सोडलं ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन अपडेटसाठी.